शहरी भागामध्ये लोकशाहीचा सर्वात प्राथमिक स्तर म्हणजे नगर परिषद, नगरपंचायत आणि त्यामध्ये तरुणाईचा मतदान जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो। त्यामुळे नागपूरमधील वाडी नगर परिषदेने तरुणांसाठी एक खास मतदान केंद्र उभारलेलं आहे आणि त्या ठिकाणी तरुणाईचे जे वेगवेगळे आयकन्स आहेत, मग तो गुकेश डी असेल किंवा शतरंजमध्ये असणारी दिव्या देशमुख असेल, भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा असेल किंवा नुकतंच ज्या भारतीय महिला क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकून दाखवला त्यामधील जेमिमा रोड्रिग्स सारखे आयकन्स असतील, या सर्वांचे या ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेले आहे आणि एका प्रकारे तरुणाईने जास्तीत जास्त मतदान करावा या स्वरूपाचा एक प्रेरणा, एक प्रकारचा प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जो आहे तो या मतदान केंद्रावर केला जात आहे आणि सकाळपासूनच मतदार जे आहेत ते मतदान करायला आलेले आहेत। खरं पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत, वरिष्ठ आहेत, ते जास्त संख्येने आले। तरुणांनी जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे, प्रत्येक मतदाराने मतदान केलं पाहिजे। हो, हे लोकशाहीसाठी अतिशय मजबूत करणारी घटना आहे। त्याच्यामुळे प्रत्येक मतदारांनी, मग तो तरुण असो किंवा ज्येष्ठ असो, त्यांनी मतदान करणं हे आवश्यकच आहे। आपल्याला जर चांगले व्यक्ती निवडून द्यायचे आहे तर त्यांनी मतदानाला नक्की यावं। त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की सगळ्यात सुरुवातीला आधी मतदान, मग जलपान। पहिला मतदान करायला पोहोचलो आम्ही पहिलं मतदान करायला तर आलो होतो, पण माझ्याही आधी 2-4 लोक अजून लागलेले आहेत। पाहू आता। मतदान तरुणांनी जास्तीत जास्त करावं, काय म्हणणार? हो हो, नक्की। तरुणांमुळेच आपला देश पुढे जातो, त्यांच्यावरच सगळं आपलं अवलंबून आहे। त्याच्यामुळे तरुणांनी मतदान करावे आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी आणि प्रत्येकानेच मतदान करायला पाहिजे असं मला वाटतं। तर एक वेगळ्या पद्धतीची प्रेरणा या संपूर्ण परिसरामध्ये मतदाराला मिळावी यासाठीचे प्रयत्न करण्यात आलेले आहे आणि सकाळपासूनच मोठ्या संख्येने मतदार जे आहेत ते या खास मतदान केंद्रावर मतदान करायला पोहोचत आहेत। आपल्यासोबत उपविभागीय अधिकारी पण आहेत। एक खास मतदान केंद्र तरुणांसाठी एक खास मतदान केंद्र आम्ही या आमच्या पोलिंग स्टेशन लोकेशनला तयार केलेलं आहे। तिथली जी सगळी पार्टी आहे ती युथ पोलिंग ऑफिसर्स आहे आणि असे काही वेगळ्या कन्सेप्टचे मतदान केंद्र आम्ही तयार केलेले आहेत, ज्यामध्ये एक आदर्श मतदान केंद्र पण आहे, महिला संचालित मतदान केंद्र पण आहेत आणि सगळीकडे ज्या आवश्यक व्यवस्था आहे मतदारांसाठी त्या सुद्धा करण्यात आलेल्या आहे आणि सगळी मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे। तरुणांनी जास्तीत जास्त बाहेर निघावं आज। हो, नक्कीच। कारण वाडीमध्ये खूप वर्षानंतर नगर परिषदचे इलेक्शन होत आहेत, त्याच्यामुळे सर्व तरुणांना आम्ही आवाहन करू की मोठ्या प्रमाणात त्यांनी सगळ्यांनी मतदान करावं। तर या जसं अधिकाऱ्यांनी सांगितलं की या ठिकाणी जे मतदान केंद्रामधील जे अधिकारी आहे, कर्मचारी आहे, ते पण जास्तीत जास्त तरुण ठेवण्यात आलेले आहे आणि मतदानाची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि जे तरुण मतदार असतील किंवा जे काही सामान्य मतदार असतील ते सर्व या ठिकाणी येऊन मतदान करायला लागले। त्यामुळे जास्तीत जास्त मतदान आज व्हावं यासाठी एक वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून केले जात आहे आणि त्याचा एक वेगळं उदाहरण वाडीमधील या तरुणांसाठीच्या खास मतदान केंद्रावर आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।